सुमटाणे तालुक्यातील शिवारात 40 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीने झाकून झुडपांमध्ये लपवून ठेवल्याची घटना बुधवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी उघड झाली। मृत महिलेची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नसून या प्रकरणी अद्याप मारेकराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुमटाणे शिवारातील सामाजिक वनीकरणाच्या जंगलात बुधवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास इंदवे येथील काही तरुण बकऱ्या चारून परत येत असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला। चेहऱ्यावर गोणी टाकलेली होती। मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते आणि खून 2 दिवसांपूर्वी घडला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला। या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने कामाला लागली। पोलिसांनी सखोल चौकशी करत मोबाईल लोकेशनच्या आधारावर मृताची ओळख पटवली आहे। खून झालेल्या महिलेचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी, वय वर्ष अंदाजे 48, व्यवसाय घरकाम असे निष्पन्न झाले। शोभाबाई यांचे पती रघुनाथ कोळी हे मुलाच्या तब्येतीमुळे अंकलेश्वर येथे गेले असल्याने त्या घरी एकट्याच होत्या। याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने हा डाव साधला असावा असा संशय आहे। 48 तासांच्या आतच पारोळा पोलिसांनी संशयित आरोपीला शुक्रवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे। या खुनामागे नेमके कारण काय आहे आणि यात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा उलगडा पोलीस तपासात होईलच। या संपूर्ण कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांच्यासह हवालदार सुनील हटकर, डॉक्टर शरद पाटील, अभिजित पाटील, महेश पाटील, संदीप सातपुते, अनिल राठोड, आशिष गायकवाड, मिथुन पाटील, विजय पाटील, चतरसिंग मेहर आणि महिला कर्मचारी सविता पाटील यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली। याबाबत एलसीबीने तपास केला असता मृत महिला ही पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील शोभाबाई राघू कोळी असल्याचे समोर आले। त्यांच्या पश्चात 2 मुलं, 2 सुना, नातवंड व पती असा परिवार आहे। दिनांक 25/6/2025 रोजी एक अनोळखी महिलेची मृतदेह मिळाल्याची माहिती अंमळनेर पोलीस स्टेशन तसेच पारोळा पोलीस स्टेशन येथे मिळाली होती। त्या अनुषंगाने सुमटाणा या गावाच्या परिसरातील फॉरेस्ट लँडमध्ये ही अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व पोलीस टीमसह त्या घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी मिळालेली महिला मृत अवस्थेत दिसून आल्याने तिच्या चेहऱ्यावर काही डोक्यावर जखम होती। त्या अनुषंगाने मृतदेह ताब्यात घेऊन PM कामे पुढे रवाना करण्यात आला। घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। त्यानंतर महिला अनोळखी असल्याने तिच्या वर्णनावरून तिच्या शोधासाठी शोधपत्रिका तयार करण्यात आली। विविध पथके, पोलीस पथके तिच्या शोधासाठी तयार करण्यात आली। आजूबाजूच्या गावामध्ये शोध घेण्यात आला, तसेच माहिती पसरवण्यात आली। तसेच ज्या ज्या बाजूंनी शक्य आहे त्या सर्व बाजूंनी अनोळखी महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। त्यानंतर दिनांक शनिवारच्या दिवशी दिनांक 28 रोजी एक उंदीरखेडे गावातील एक मुलगा आईची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशनला आला। त्याप्रमाणे त्यांनी आईची ओळख पटवून त्याला मृतदेह दाखवल्यानंतर त्यांनी ती गोष्ट कन्फर्म केली आणि मग महिलेची ओळख पटल्यानंतर तपास चालूच होता, परंतु याच्यामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे नंतर गोपनीय माहितीच्या आधारे सर्व प्रकारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न हे माननीय पोलीस अधीक्षक रेड्डी सर, अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्वजण करत होतो। त्याप्रमाणे सर्व प्रकारचा तांत्रिक तपास आणि जो बाकीचा काही गोपनीय माहिती असेल किंवा पोलीस पथकांना मिळालेली वेगवेगळ्या ठिकाणची माहिती असेल त्या आधारे एक संशयित इसम अनिल गोविंदा संदनशिव राहणार सुमटाणे हा त्या महिलेच्या संपर्कात असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार त्याला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी आणि विचारपूस केली तर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। सर, आज काही आरोपी असण्याची शक्यता आहे का? आता एक आरोपी सध्या ताब्यात आहे आणि त्याच्यासोबत अजून कोणी होतं किंवा काय याचा सखोल तपास आम्ही करत आहोत। हा तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब करत आहेत, त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे
आणि यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीसचे टीम दोन्हींनी वर्कआउट करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आणि त्यामध्ये आता जो अधिक काही तपास असेल तर तो आपण सखोल तपास करत आहोत. सर, याला पोलीस कस्टडी संधानशिव जो म्हणून आहे, आपण आता मगाशी सांगितलं की त्याने गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे. याच्यावर नेमका कुठले कुठले कलम लागले गेलेले आहेत आणि नेमकं त्याला पोलीस कस्टडी, पोलीस रिमांड कोपडे कसं काय आहे त्याचं? याच्यामध्ये खून हा BNS 103(1) प्रमाणे हे कलम आपण याच्यामध्ये लावलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 238 म्हणजे पुरावा नष्ट करणे हा एक कलम लावलेला आहे. तर हे 2 सध्या कलम लागले आहेत. तर जसं जसं तपास पुढे जाईल आणि त्याच्यामध्ये ज्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे अधिक BNS प्रमाणे किंवा इतर संबंधित कायद्याप्रमाणे इतर कलमे लावण्याची तरतूद ठेवली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पारोळा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.